नमस्कार मित्रांनो, सेंटर स्पॉटमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. येत्या निवडणुकीत हिंदुत्व हाच मुख्य मुद्दा असणार, हा आजच्या व्हिडिओचा आपला मुख्य विषय आहे. म्हणजे हिंदुत्व हा मुख्य विषय बनणार का, असा सवाल माझ्या मनात नाहीये मित्रांनो. तसं असलं असतं तर मी प्रश्नचिन्ह टाकलं असतं. हिंदुत्व हाच मुख्य मुद्दा बनणार याची मला खात्री आहे, आणि म्हणूनच आजचा विषय आपण हा निवडलेला आहे. हे सगळं कसं कसं होणार आहे, काय काय गोष्टी घडतायत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. कसं आहे, निवडणुकीचं राजकारण जे आहे ते अत्यंत गुंतागुंतीचं असतं, अतिशय बेभरवशी असतं. म्हणजे निवडणुकीच्या मैदानामध्ये खास करून आपण बघूया, भाकीत करणं, निवडणुकीच्या कालावधीमध्ये अजून निकाल यायचे असतात, ते निकाल यायच्या आधीच लोक भाकीत करायला लागतात. कोणी ज्योतिषाच्या मदतीने असेल, कोणी हस्तरेषा बघून असेल, कोणी ग्रह तारे नक्षत्र बघून भाकीत मांडतात, कोणी तर्कवितर्कांच्या आधारे आपले अंदाज वर्तवत असतात, आणि कुणी कुणी जे सर्वे आलेले असतात एक्झिट पोलचे, त्याच्या आधारावर अनालिसिस करून आपले तर्क वापरून अंदाज वर्तवत असतात. हे जे निवडणुकीचे कल आजमावण्याचं जे शास्त्र आहे ते हळूहळू आता विकसित होत चाललेलं आहे, पण तरी त्याला एक मर्यादा आहे. आणि त्यामुळेच कोणीच 100% असा दावा करू शकत नाही की आम्ही जो अंदाज वर्तवतोय, आम्ही जे भाकीत करतोय ते 100% बरोबर ठरणार. अशा पद्धतीचा दावा कोणी करू शकत नाही. आणखीनही गोष्ट अशी आहे की हे कित्येक दावे, अंदाज हे खोटे ठरताना आपण बघतो. त्यामुळे ह्या निवडणुकीच्या निकालांच्या विषयी मला बोलायचंच नाही आता इतक्यात. एक वेळ तुम्ही एका विशिष्ट मतदारसंघातली तेव्हाची स्थिती, परिस्थिती, मतदारांची मानसिकता, तिथे उभे असलेले उमेदवार, पक्षांची धोरणं, या सगळ्याचा अंदाज घेऊन त्या एखाद्या विशिष्ट मतदारसंघामध्ये कोण जिंकण्याची शक्यता आहे हे कदाचित तुम्ही अंदाज वर्तवू शकाल. पण एकूण निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाचं बलाबल किती असेल आणि त्यामुळे सरकार नेमकं कुणाचं येईल हे वर्तवणं, ह्याचा अंदाज लावणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. कारण आपण बघितलेलं आहे की 105 आमदार ज्या पक्षाला निवडून आणता येतात, जो एक नंबरचा पक्ष बनतो विधानसभेमध्ये, अशा पक्षाला सुद्धा सरकार बनवता येत नाही, सत्ता स्थापन करता येत नाही, आणि त्याला विरोधी बाकार बसावं लागतं. इतकं विचित्र हे निवडणुकीचं राजकारण असतं. कित्येक जण असं म्हणतात की निवडणुकीचं राजकारण प्रेडिक्ट करणं, वर्तवणं, भाकीत त्याच्यातनं त्याचं सांगणं, त्याच्या निकालांचं, ह्याची तुलना कित्येक जण युद्ध किंवा क्रीडा प्रकार याच्याशी करतात. म्हणजे कसं, खेळामध्ये क्रिकेट घ्या, फुटबॉल घ्या, कुठलाही खेळ घ्या, त्यामध्ये सामना सुरू आहे, अजून निकाल लागायचा, आणि त्यापूर्वीच म्हणजे अंदाज वर्तवायचा की कोण जिंकणार, कोण हरणार. हे अतिशय आवड आहे, लोक करतात, लोकांना इच्छा असते, हौस असते, पण हे अंदाज चुकीचे ठरण्याची दाट शक्यता असते. असंच होणार असं ठामपणे नाही म्हणता येत. तीच गोष्ट युद्धाची आहे. युद्ध चालू आहे आणि आधीच निष्कर्ष काढायचे की कोण जिंकणार. युद्धामध्ये आणि खेळामध्ये काहीही सांगता येत नाही की पुढे जाऊन कोण जिंकणार. कारण अशी खूप उदाहरणं घडलेली आहेत की अंडरडॉग जिंकलेला आहे. 83च्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोणी
गृहीत धरलं होतं किंवा कुणी निष्कर्ष काढला होता की भारत जिंकणार म्हणून. त्यामुळे युद्ध आणि खेळातल्यासारखंच असतं निवडणुकीचे अंदाज वर्तवणं, असं कित्येकांना वाटतं. मला वाटतं एक वेळ तुम्ही युद्ध आणि खेळांमध्ये निष्कर्ष मांडू तरी शकाल, निकाल काय येईल याचा अंदाज बांधू तरी शकाल, पण निवडणुकीनंतर नेमकं सरकार कुणाचं बनणार हा अंदाज वर्तवणं महाकठीण आहे. त्याची तुलना फक्त शेती क्षेत्राविषयी करता येईल असं मला वाटतं. म्हणजे कसं की आपण जेव्हा पेरणी करतो तेव्हाच तुम्हाला निष्कर्ष नाही काढता येत की पीक असं असं येईल बरं का, इतकं इतकं उत्पन्न येईल बरं का, नाही सांगता येत. का? कारण नेमकं हवामान पुढचे कित्येक महिने कसं राहणार आहे माहित नाही, अनप्रेडिक्टेबल. म्हणजे अवकाळी पाऊस येईल का, पाऊस जेवढा यायला पाहिजे तेवढा पडेल का, जेव्हा पडायला पाहिजे तेव्हा पडेल का, का वातावरण बदलेल, गारपीट होईल का, वादळ वारे येईल का. जर तसं झालं तर हातातोंडाशी आलेलं पीक, उभं पीक आडवं होण्याची शक्यता असते. पण एवढ्या सगळ्या अडचणी पार करून समजा जर ते पीक चांगलं जोमदार आलं तरी सुद्धा प्रत्यक्ष ते पीक त्या व्यापाऱ्याकडे, त्या आडत्याकडे जाऊन पडेपर्यंत शेतकऱ्याच्या जीवात जीव नसतो. आणि त्या बेभरवशी हवामानावरती, ट्रान्सपोर्टवरती, सगळ्यावर मात करून ते पीक सही सलामत त्या आडत्याकडे, व्यापाऱ्याकडे पोचलं तरी आपल्या त्या मालाला योग्य भाव मिळणार आहे का याची शाश्वती शेतकऱ्याला देता येत नसते. जोपर्यंत पट्टी बघत नाही तोपर्यंत एक्झॅक्टली किती आपल्याला भाव मिळणार आहे त्या मालाचा हे शेतकऱ्याला प्रेडिक्ट करता येत नाही, अंदाज बांधता येत नाही. शेतकरीच काय कुणालाच ह्याचा अंदाज बांधता येत नाही. निवडणुकीनंतर सरकार कुणाचं बनणार याचं अगदी असंच असतं मित्रांनो. सरकार कुणाचं बनणार हे कोणालाही वर्तवता येत नाही. मग त्यामुळे मी आता निवडणुकीनंतर सरकार कुणाचं बनणार याविषयी मला बोलायचंच नाही मित्रांनो, आत्ता तरी नाही. मग आपला मुख्य चर्चेचा विषय जो असणार आहे तो यावेळच्या निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा कोणता असणार आहे, कोणत्या मुद्द्याभोवती निवडणुकीचं राजकारण फिरणार आहे, कोणत्या मुद्द्यावरती जोरात प्रचार होणार आहे सर्व पक्षांकडून, ह्याचा विचार करत असताना मला लक्षात आलं की यंदाचा मुख्य विषय हिंदुत्व हाच असणार आहे. येत्या काळामध्ये आता काही महिन्यातच, काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबईसह वेगवेगळ्या ठिकाणच्या महापालिकांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आणि तिथून पुढे वर्ष, दीड वर्ष, 2 वर्षामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या नाहीत आधीच तर त्या दृष्टीने पाहतात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका या निवडणुका या विधानसभेची सेमीफायनल म्हणून बघता येऊ शकतात. आणि एकंदरीतच जेव्हापासून ही घोषणा झालेली आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका यांच्या निवडणुका घ्यायच्या आहेत तेव्हापासून राज्यातलं वातावरण फार ढवळून निघालंय. साधारणपणे निवडणुकीचं वारं आता खऱ्या अर्थाने वाहू लागलेलं आहे आणि ते थोड्याफार फरकाने हे वातावरण आता येती पुढची 1, 2, 3 वर्ष टिकणार. जोपर्यंत विधानसभेच्या इलेक्शन्स होत नाहीत तोपर्यंत हे कमी जास्त फरकाने हे वातावरण चालणार आहे. आणि लक्षात येत आहे की जसजसा हा निवडणुकीचा काळ जवळ येतोय तसतसं राजकीय पक्षांनी पुढचा गिअर टाकलेला आहे. जर कोणी आधी न्यूट्रलला असतील तर पहिल्या गिअरवरती गेलेत, पहिल्या गिअरवाले दुसऱ्या गिअरवर गेलेले आहेत. तुम्ही नीट बघा, तुम्हाला लक्षात येईल. तर काही बदल या सगळ्यात मला जाणवतोय तो म्हणजे येत्या काही सध्याचा जो काळातले जर तुम्ही विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांचं जर बघितलं तर या निवडणुकींच्या निमित्ताने
जे मुद्दे समोर येत आहेत आणि ते मांडले जाण्याची पद्धत, त्यात आमूलाग्र बदल घडलेला आहे मित्रांनो. नीट बघा तुम्ही बारकाईने. म्हणजे आत्तापर्यंतची पद्धत काय होती, ट्रेंड कसा होता की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळखट्यात, बेधडक, घणाघाती, एक गाव दोन तुकडे, अशा प्रकारची जी आक्रमक शैली म्हटली की त्या आक्रमक शैलीवरती मालकी हक्क किंवा ही पेटंट शैली कुणाची, तर ती होती शिवसेना आणि नंतर मनसे. त्यांची त्यावरती मालकी हक्क असल्यासारखं होतं. पण ही मक्तेदारी आणि ही आक्रमक शैलीची मक्तेदारी शिवसेना आणि मनसेची, आणि बाकी धीर गंभीर, शांत, मुद्देसूद, कायद्याला धरून अशा पद्धतीचं राजकारण करण्याची शैली काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यांची राहिलेली होती. भाजपच्या बाबतीमध्ये तर म्हणजे जरी ते हिंदुत्ववादी वगैरे कसलेही शिक्के लावले तरी सुद्धा एक प्रकारचं सोज्वळपणा, सात्विकपणा, मवाळ शैली हे त्यांचे USP राहिलेला होता. हा त्यांचा चेहरा राहिलेला होता महाराष्ट्रामध्ये तरी. अशी ती त्यांची ओळख जी आहे, मवाळ, सोज्वळ, सात्विक अशा शैलीची जी त्यांची ओळख होती, ती जणू काही येत्या काळात ते अलीकडच्या काळात पुसून टाकायला लागले भाजप महाराष्ट्र. आणि त्या ठिकाणी कडक, जहाल, जशास तसं अशी जी आक्रमक हिंदुत्वाची शैली ते अंगीकारायला लागलेत नव्याने महाराष्ट्रामध्ये, असं दिसतंय आता. आणि यामागची कारणं काय असतील तर तुम्हाला लक्षात येईल, गेल्या काही काळामध्ये कित्येक घटना, घडामोडी अशा काही घडलेल्या आहेत की ज्यामुळे हा बदल करणं, शैलीमध्ये बदल करणं हे भाजपला करण्यावाचून गत्यंतर उरलं नाही असं म्हणावं लागेल. याला कारणीभूत काय परिस्थिती आहे, कोण आहे नेमकं, कोण या मागे आहे कारणीभूत, तर याला कारणीभूत स्वतः सत्ताधारीच आहेत असं म्हणावं लागेल. म्हणजे ज्या प्रकारे केंद्रीय आणि राज्य पातळीवरती जे शीर्षस्थ नेतृत्व जे भाजपचं आहे, अशा त्या नेत्यांपासून त्यांचे कार्यकर्ते असतील, समर्थक असतील, यांची हेटाळणी, निंदा नालस्ती, त्यांना टीकेचं लक्ष करणं, त्यांना टार्गेट करणं, हेटाळणी करणं, पातळी सोडून, हा जो प्रकार तिघाडी सरकार आणि त्यातही शिवसेना यांनी जो मोठ्या प्रमाणात केला, त्यामुळे भाजपची एकंदर महाराष्ट्रामध्ये सहनशक्तीचा अंत झाला असं म्हणावं लागेल. काल फडणवीसांनी हिंदी भाषिकांच्या सभेमध्ये जे भाषण केलं, त्या भाषणामधून भाजपचे नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्या मनात जी खदखद होती तीच जणू काही व्यक्त झाली का काय असं वाटत होतं. म्हणजे त्यांच्या मनातला जो असंतोष होता इतके काळ राहिलेला, तोच फडणवीसांच्या तोंडातून बाहेर पडला की काय, इतकी त्याची तीव्रता होती हे तुम्हाला लक्षात येईल. आणि तरी सुद्धा म्हणजे जरी फडणवीसांनी काल रोखठोक आणि दणकेबाज अशी भाषण त्यांनी जरी केलेलं असलं, आणि त्याला मुख्य म्हणजे नुसतं दणकेबाज त्यांचं भाषण नव्हतं, तर समोर उपस्थितांनी ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला, जो प्रतिसाद दिला, तेही तितकंच महत्वाचं होतं. आणि असं जरी असलं, शैलीत जरी बदल आता केलेला असला, पुढचा गिअर भाजपने टाकलेला असला, तरी सुद्धा हे मान्य करावं लागेल की ज्या प्रमाणात पातळी सोडून सत्ताधारी आणि खास करून शिवसेना हे विरोधकांना टार्गेट करतायत, पातळी सोडून, अजून त्या पातळीपर्यंत भाजप महाराष्ट्रामध्ये अजून तरी खाली गेलेला नाही. तेवढी स्वतःची पातळी सोडून जाऊन टीका हे अजून तरी भाजपनी केलेलं नाहीये, हे तरीही म्हणावं लागेल. म्हणजे जरी
मवाळपणा सोडून जहालपणा घेतलेला असला तरी पातळी अजून तरी सोडलेली नाहीये. दुसरं म्हणजे की मी जो आपला मुख्य विषय की हिंदुत्व हाच मुख्य मुद्दा कसा बनणार आहे किंवा बनला आहे या राजकारणाचा येत्या निवडणुकीमध्ये. हा मुळात हिंदुत्व हा मुख्य मुद्दा बनणं हाच एक मोठा बदल आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्यासाठी. म्हणजे पूर्वी हिंदुत्व हा मुद्दा नव्हता का निवडणुकीच्या राजकारणात? तर असं नाहीये. पूर्वी सुद्धा मुद्दा हिंदुत्वाचा होताच. जवळपास प्रत्येकच निवडणुकीमध्ये हिंदुत्व हा मुद्दा होता. पण यंदा ज्या लेव्हलवरती हा मुद्दा गेलेला आहे तो मात्र विचारात घेण्यासारखा आहे. त्याची नोंद घ्यावी इतका तो आता वर जाऊन पोहोचलेला आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील, सहकार हा विषय असेल किंवा गरिबी, बेरोजगारी वगैरे वगैरे चावून चावून चोथा झालेले विषय हे निवडणुकीच्या राजकारणामध्ये महत्वाचे केंद्रबिंदू असायचे चर्चेचे. आजही कित्येक जण भाजप आणि संघ आणि उजव्या विचाराच्या पक्षांवरती टीका करताना नेहमी हेच म्हणतात की तुमच्या विषयपत्रिकेवर म्हणा किंवा तुमच्या प्रचाराचा मुख्य रोख हा फक्त हिंदुत्व 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 असतो. भावनिक मुद्दे असतात फक्त, तुमच्याकडे गरिबी बेरोजगारी वगैरे विषय नसतातच. पण गंमत ही की ज्या अशा तत्सम सेक्युलर पक्षांच्या या टीका करणारे जे पक्ष आहेत ते त्यांचा प्रचाराचा सगळा मुख्य रोग जर गरिबी बेरोजगारी वगैरे जर असेल तर असं म्हणायला लागेल की गेल्या 70 वर्षामध्ये त्यांचं सरकार होतं, त्यांचं राज्य होतं, त्यांना गरिबी आणि बेरोजगारी का नाही हटवता आली? म्हणजे गरिबी बेरोजगारी हेच मुख्य विषय राहावे यासाठीच त्यांनी गरिबी आणि बेरोजगारी हटवली नाही का असं कदाचित म्हणावं लागेल. ते काहीही असो, पण आजपर्यंत सत्ताधाऱ्यांपासून विरोधकांपर्यंत महाराष्ट्रामध्ये तरी हे असेच मुद्दे जास्ती प्रकर्षाने पुढे यायचे किंवा आणले जायचे. आणि साधारणपणे राम जन्मभूमी आंदोलनापासून मंदिर वही बनाएंगे चा नारा सुरू झाला आणि प्रथमच हिंदुत्व हा निवडणुकीचा मुद्दा बनू लागला. आणि तरी सुद्धा तो अशा काय म्हणूया हॉट फेवरेट असा काही मुद्दा असत नव्हता. तो असा सायडिंगला पडल्यासारखाच मुद्दा. म्हणजे बाकीचे सगळे मुद्दे झाले की मग आपला तोंडी लावायला हिंदुत्व अशा पद्धतीने तो पुढे यायचा. आणि त्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला सुद्धा पुढे यायला एक प्रकारची मर्यादा होती. म्हणजे कसं की मध्यंतरीच्या काळात म्हणजे 20-एक वर्षांपूर्वी देशामध्ये गठबंधन राजकारण पुढे आलं. म्हणजे विविध प्रकारच्या युत्या आघाड्या करूनच सरकार सत्तेत स्थापन करायचं. ती एक राजकीय गरज बनली होती. कारण कोणालाही स्वबळावरती म्हणजे बहुमत एका पक्षाला बहुमत मिळवणं हे जमत नव्हतं. काँग्रेस डॉमिनन्सचा जो काळ होता त्या काळामध्ये एक पक्ष बहुमत प्राप्त करायचा आणि मग गठबंधन वगैरे काही गोष्टी असत नव्हत्या. पण काँग्रेस डॉमिनन्सचा काळ संपला आणि त्यानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत सिद्ध करता येईना आणि त्यामुळे कडबोळं बनवण्याची गरज निर्माण झाली. सत्ता बनवायची असेल तर कडबोळं पाहिजे. त्रिशंकू सारख्या स्थिती निर्माण व्हायला लागली. हे कडबोळं म्हणजे काय? वेगवेगळे पक्ष एकत्र यायचं, गठबंधन त्यांनी करायचं. आणि त्यामुळे एक भाजप जर सोडला आणि तेव्हाचा शिवसेना जर सोडला तर कोणालाही हिंदुत्वशी काही देणं घेणं नव्हतं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे जेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवायचा तेव्हा युनियन सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा असेल, 370 कलम हटवणं असेल, राम जन्मभूमीचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे त्यांना वादग्रस्त वाटायचे तथाकथित सेक्युलर पक्षांना. आणि हे सगळे मुद्दे सोडून बोला असं त्यांचं नेहमी असायचं. आणि त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्राममध्ये भाजपला शिवसेनेला हे मुद्दे बाजूला ठेवायला लागायचे आणि इतर सगळे मुद्दे त्यांना विषयपत्रिकेवर घ्यायला लागायचे. आणि त्यामुळेच तुम्हाला लक्षात येईल वाजपेयींचं सरकार ज्या वेळेला एनडीएचं भारतात
स्थापन झालं 98ला आणि नंतर पुन्हा 99ला, तेव्हा त्या एनडीए सरकारला, वाजपेयी सरकारला, हे 3 मुद्दे कधीही सोडवता आले नाहीत. इतकंच काय, त्यांना एनडीए मध्ये हे 3 मुद्दे असणार नाहीत या अटीवरतीच एनडीए तयार करता आलेलं होतं, एनडीएचं सरकार बनवता आलेलं होतं. त्यामुळे स्वाभाविकपणे राम जन्मभूमी विषय, UCC आणि 370 कलम यावरती त्यांना काहीही करता आलं नाही. म्हणजे एक राजकीय मर्यादा, राजकीय गरज त्यांची बनली होती की सत्ता बनवायची असेल तर हे वादग्रस्त हिंदुत्वाचे विषय बाजूला टाकायचे. आणि आणखीन एक गोष्ट अशी पण होती की किम कर्तुम सारखी एक भूमिका, अर्जुनाच्या सारखी भूमिका, काय करू, नक्की काय करू, असं स्वतःला प्रश्न विचारण्याची एक स्थिती अशी हिंदुत्ववाद्यांची निर्माण झालेली होती. म्हणजे कसं की हे 3 मुद्दे आहेत, राम मंदिर बांधायचं, 370 कलम हटवायचं, समान नागरी कायदा आणायचा, हे मुद्दे जर खरंच आपण सोडवले, खरंच अयोध्येमध्ये राम मंदिराची निर्मिती जर केली, खरंच 370 कलम हटवलं आणि खरोखरच जर समान नागरी कायदा या देशात लागू केला, तर मग हिंदुत्वाचे मुद्दे संपून जातील आणि मग आपलं राजकारण ज्या या मुद्द्यांवर उभं राहिलेलं आहे ते राजकारण आपण करणार कसं, अशी एक प्रकारची भीती खुद्द हिंदुत्ववाद्यांच्याच धुरीणांच्या मनात होती की काय. पण लोकांना 2014 पासून काही गोष्टी लक्षात आल्या की हे 3 मुद्दे सोडवले म्हणजे काही हिंदुत्वाचे सगळे मुद्दे संपत नाहीत. हिंदुत्वाचे ढीगभर इतरही मुद्दे आहेत जे घेऊन हिंदुत्वाचं राजकारण करता येऊ शकतं. आणि म्हणूनसाठी हे 3 मुद्दे सोडवायचेच नाहीत आणि अनंत काळपर्यंत ते भिजत ठेवायचे, हे काही या नवीन हिंदुत्ववाद्यांना पटत नव्हतं. आणि म्हणून हे 3 मुद्दे निकाली काढायचे, ते तडीच न्यायचे, असं या नवीन हिंदुत्ववाद्यांनी साधारण 2014 नंतर ठरवलं. आणि त्यामुळे एक एक मुद्दा तडीस ते नेऊ लागले. दुसरी गोष्ट, यामागे मतदारांचा दबाव, मतदाराकडून येणारा दबाव, हे पण एक महत्वाचं कारण होतं. म्हणजे काय, पिढीत बदल झाला. मतदार सातत्याने जो नवीन येत गेला, हा 2000 सालाच्या नंतरचा जो मतदार आहे तो असा आहे की त्याला परफॉर्मन्स लागतो, काम कर, काम दाखव, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, या वैचारिक मानसिकतेचा हा नवीन मतदार आहे. त्यामुळे नुसत्या निवडणुकीत घोषणा केल्या, हवेत विरून गेल्या, सत्तेत बसल्यानंतर कामं वेगळीच केली आणि त्या आश्वासनांना तिलांजली दिली, असं आताच्या राजकारणात चालत नाही. लोक तुम्हाला जाब विचारतात, मतदार जाब विचारतो, नुसता जाब विचारत नाही. त्याला जर लक्षात आलं की नुसतीच पोकळ आश्वासनं देत आहेत, प्रत्यक्षात करत काहीच नाही आहेत, तर सत्तेतनं खाली खेचतो मतदार पुढच्या निवडणुकीत, हे सिद्ध व्हायला लागलं. आणि त्यामुळे परिणामी विविध राज्यामध्ये, उत्तर प्रदेश आणि हरियाणासारख्या कित्येक राज्यांमध्ये आणि केंद्रात सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की हिंदुत्वाबद्दल एक प्रकारचं प्रोएक्टिव्ह धोरण सुरू झालं. म्हणजे नुसती पोपटपंची न करता कृतिशीलता, हिंदुत्वाबाबतची कृतिशीलता आपल्याला दिसायला लागली. मग ते राम मंदिर निर्माण असो, काशी विश्वनाथचा तो घाट असो, आणि आता ज्ञानवापीचा येणारा मुद्दा असो, 370 आणि 35A ही काश्मीरमधली कलमं हटवणं असो, तिहेरी तलाक असो, CAA आणि आता येऊ घातलेला NRC असो, समान नागरी कायदा असो, अजून यायचा आहे पण त्यावरती प्रयत्न चालू आहेत असं म्हटलं जात आहे. त्याच पद्धतीने काही राज्यांमध्ये लव जिहाद विरोधी कायदा आलेला आहे. त्याच पद्धतीने धर्मांतरण विरोधी कायदा काही राज्यांमध्ये आलेला आहे. हे जे बदल मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत ते या सगळ्याचा परिपाक आहेत. प्रोएक्टिव्ह धोरण.
आणि एकीकडे भारतभरामध्ये भाजपची ही वैचारिक आणि कृतिशील अशी कात भाजपनी टाकली, तर महाराष्ट्रात का कुणास ठाऊक पण महाराष्ट्रातला भाजप मात्र सतत चाचपडतच राहिला होता या सगळ्या काळात, 2014 नंतर सुद्धा. आणि म्हणजे असं धरसोडपणा, चाचपडणं हे कशामुळे होतं, आणि एक प्रकारचा धाडसी अप्रोच घ्यायला, बोल्ड स्टान्स घ्यायला महाराष्ट्रातला भाजप का पुढे येत नव्हता? तर त्या चाचपडण्यामागे राजकीय कारणच होतं असं म्हणावं लागेल. म्हणजे 5 वर्ष भाजपला सत्ता मिळाली, भले अगदी विभागून मिळाली असेल, शिवसेनेसोबत मिळाली होती, तरी सुद्धा ती 5 वर्ष सत्ता त्यांच्या हातात होती तेव्हा त्यांनी औरंगाबादचं नामांतर केलं नाही. ही टीका त्यांच्यावर आजही होते. अगदी खुद्द हिंदुत्ववादी लोक सुद्धा भाजपवरती, फडणवीसांवरती टीका करतात की तुम्हाला 5 वर्ष सत्ता जेव्हा मिळाली होती त्यावेळी तुम्ही औरंगाबादचं नामांतर का केलं नाही, तेव्हा तुम्ही त्याला संभाजीनगर का केलं नाही. तर त्यामागे राजकीय परिणाम नेमके काय होतील, म्हणजे आपण असं केलं, कडक आक्रमक हिंदुत्ववादी धोरण जर अंगीकारलं तर त्याचे परिणाम नेमके कसे होतील याची कदाचित शाश्वती महाराष्ट्र भाजपला तेव्हा नव्हती. परिणामांना तो घाबरत होता महाराष्ट्रातला भाजप. कालच्या फडणवीसांच्या भाषणातून मात्र आता महाराष्ट्रातले भाजप नेते, कार्यकर्ते, समर्थक यांच्या मनातले सगळे किंतु परंतु दूर झाले असतील असं वाटतं. महाराष्ट्र भाजप आता येत्या काही निवडणुकीत जहाल हिंदुत्वाची भूमिका घेऊन उतरणार, तडफेने उतरणार याचे आता हे संकेत मिळत आहेत असं म्हणता येईल. याला म्हणजे भाजपनी हा मवाळमधून आक्रमक असा जो बदल केलेला आहे त्याची नेमकी कारणं काय, तर मुख्य 2 कारणं आहेत. एक म्हणजे संघ आणि भाजपच्या अंतर्गत वर्तुळातून आतून आलेला दबाव आहे. म्हणजे काय, तर आक्रमक आणि ठाम भूमिका घेतल्यामुळे उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथांना त्याचे राजकीय लाभ मिळालेला आहे, यश मिळालेलं आहे. म्हणजे आक्रमक धोरण घेतलं, बुलडोजरवालं आक्रमक धोरण घेतलं की यश मिळतंच हमखास, असं एक समीकरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालं. योगी आदित्यनाथांनी ते करून दाखवलेलं. आणि जर हे उत्तर प्रदेशात लागू होतं तर महाराष्ट्रात का होऊ नये, असा एक आतूनच एक जोर निर्माण झालेला आहे. ती एक मागणी वाढत चाललेली आहे. दुसरं तात्कालिक कारण म्हणजे काय, तर गुढीपाडव्याच्या सभेपासून राज ठाकरेंनी एक प्रकारची हिंदुत्वाची घरवापसी जी केली, वैचारिक घरवापसी जी केली, हनुमान चालिसाचा नारा दिला, मशिदीवरच्या भोंग्यांच्या वरती टीका केली आणि त्यातून एक प्रकारची राजकारण त्यांनी जे ढवळून टाकलं महाराष्ट्रातलं, त्यामुळे कित्येक राजकीय नेत्यांची झोप उडालेली आहे शब्दशः. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना अचानक हनुमंताची आठवण आली. म्हणजे यंदाच्या हनुमान जयंतीला कित्येक वेगवेगळ्या म्हणजे विचारधारांचे विविध असे राजकीय पक्षातले नेते हे वेगवेगळ्या हनुमान मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊन आले मारुतीरायाचं. म्हणजे गेल्या कित्येक वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्हाला आवर्जून हनुमान जयंतीला राजकीय नेते जातायत, दर्शन घेतायत आणि इतकंच नाही, मीडिया ते कव्हर करतीये असं चित्र कधी दिसलेलं नव्हतं. ते यंदाच्या हनुमान जयंतीला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. म्हणजे हनुमानाची आता राजकारणात उडी आलेली असं म्हणता येईल. तर आणि त्यानिमित्ताने हनुमान चालिसा हा आता राजकारणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. म्हणजे राम आता थोडा मागे पडून हनुमान आता मुख्य केंद्रस्थानी आता आलेला आहे. तर आपलं हक्काचं जे आक्रमक हिंदुत्वाचं जे राजकारण आहे ते मनसेनी परस्पर हायजॅक केलेलं आहे आणि आपल्याला बेदखल केलेलं आहे याची जाणीव शिवसेनेला झाली, ज्यातून काल शिवसेनेने एक सभा घेतली.
आणि त्यात त्यांनी असं उसना अवसान दिवसान आणून दाखवून द्यायचा प्रयत्न केला शिवसेनेने, शिवसेनेच्या प्रमुख सर्व नेत्यांनी, की अजूनही आमच्यामध्ये हिंदुत्व कसं आहे, अजूनही आम्ही हिंदुत्व कसं सोडलेलं नाही. म्हणजे हे सांगायची पाळी आली आहे शिवसेनेवर आता, की आमच्यात अजूनही हिंदुत्व शिल्लक आहे. म्हणजे आमच्या राज्यात जरी 2 साधूंना ठार केले, काय हत्या त्यांची झालेली असली, निर्घृण हत्या जरी झालेली असली, तरी सुद्धा आमच्यामध्ये हिंदुत्व अजूनही शिल्लक आहे, हे त्यांना सांगावं लागतंय. अर्थात कोण असली आहे कोण नकली आहे याच्यात आपल्याला पडायचंच नाहीये, ते जनतेला सगळं माहिती असतं. पण असली नकलीपेक्षा सुद्धा उसनं अवसान कोणी आणलेलं आहे हेही पब्लिक बघत असतं. हे मुख्य आहे जास्त. उसनं अवसान आणणं आणि आतून आलेलं असणं ह्याच्यात फरक असतो. स्वतःच्या कर्मांनी आक्रमक हिंदुत्वाचं जे राजकारण शिवसेनेच्या हातून सुटत चाललेलं आहे ते मनसे पकडायचा प्रयत्न करतोय आणि त्यातून मनसेला स्वतःचा जीर्णोद्धार करायचा आहे. तर दुसरीकडे भाजपला आपला मवाळ हिंदुत्वाचा मुखवटा टाकून हिंदुत्वाच्या राजकारणात त्यांना शड्डू ठोकून उभं राहायचंय. ती भाजपची आजची गरज आहे. आणि यातला सगळ्यात मोठा दैव दोरविलासाचा, विसंगतीचा, विनोदाचा भाग म्हणजे की ज्या हिंदुत्वाचा कायम दुस्वास करण्यावरच ज्या पक्षाचं राजकारण उभं राहिलं म्हणजे की काँग्रेस, अशा त्या काँग्रेसचं उदयपूरमध्ये त्यांची जी सभा झाली, म्हणजे उदयपुरात सभा घेऊन नवीन राजकीय उदय करायचा असा जो विचार काँग्रेसचा, 3 दिवसीय त्यांची सभा झाली, चिंतन सभा, त्यामध्ये म्हणे सॉफ्ट हिंदुत्वावरती पण बोलणं झालं. हे सॉफ्ट हिंदुत्व काय असतं आपल्याला काही माहित नाही, पण असो, म्हणजे थोडक्यात त्यांना मवाळवादी हिंदुत्व त्यांना बहुतेक अंगीकारायचं असेल, राजकारणापुरतं का विना ते, म्हणजे वर्ण जानवं घालण्याचं आणि निवडणुकीच्या वेळेला आपलं गोत्र आठवण्याचं, असं जे एक मवाळ सोयीस्कर हिंदुत्वाचं जे राजकारण आहे ते खेळायचं वगैरे, असं काहीतरी त्यांच्यातली काहीतरी चर्चा होती. आपल्याला डिटेल्स अजून मिळायचे, ते डिटेल्स मिळाल्यानंतर आपल्याला त्यावर भाष्य करता येईल. परंतु सॉफ्ट हिंदुत्वावरती काहीतरी त्यांच्या चर्चा झालेली आहे. म्हणजे ज्या पक्षाचं हिंदुत्वाला ज्यांनी कायम पाण्यात पाहिलं, कायम हिंदुत्वाचा दुस्वास केला, हिंदुत्वाच्या नावाने बोटं मोडली, अशा त्या पक्षाला सुद्धा आता मवाळ का विना पण हिंदुत्वाला धरण्याची पाळी येतेय आणि हिंदुत्वाचा उपयोग करून निवडणुकीला सामोरं जायचं ते आता ठरवू लागलेले आहेत. म्हणजे कुठल्या लेवलला आता हिंदुत्व जाऊन पोहोचलंय हे मला तुम्हाला सांगायचं, की आता विरोधकांना सुद्धा हिंदुत्व घ्यावं लागतंय. अजूनही कित्येक पक्ष असे असणार आहेत, राष्ट्रवादी सारखे असतील, MIM सारखे असतील, अजून बरेच पक्ष असतील, डावे पक्ष असतील, कम्युनिस्ट असतील, समाजवादी असतील, की ज्यांना हिंदुत्व नाहीच पचतच नाही. तर ते त्यांना आता दुप्पट तडफेनी, दुप्पट वेगाने, दुप्पट आवाजाने हिंदुत्वाचा त्यांना विरोध करायला लागणार आहे. नाहीतर ते असे भुरकन उडून जातील ना पाचोळ्यासारखे. म्हणून त्यांनाही त्यांचा आवाज वाढवायला लागणार. हिंदुत्व विरोधी, हिंदुत्वाला नामशेष करू पाहणारं अशा पद्धतीचं त्यांना जहरी असं काउंटर अटॅक त्यांना करावा लागणार आहे अस्तित्वासाठी. दुसरी गोष्ट, जे कुंपणावरचे असतात ना, तसेही काही आहेत पक्ष आपल्याकडे सोयीस्करवाले, तर हे जे कुंपणावरचे आहेत त्यांना आता भगवी झूल स्वतःच्या अंगावरती घ्यावी लागणार आहे, तात्पुरती का विना. या सगळ्यामुळे सगळे म्हणजे असली नकली आले, कुंपणावरचे आले आणि जे पूर्णपणे विरोधातले असेही आले. या सगळ्यांच्यामुळे एकंदरीत वातावरण पूर्ण ढवळून निघतंय. महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण पूर्ण ढवळून निघतंय आणि हिंदुत्व
हा येत्या निवडणुकीच्या केंद्रबिंदूपाशी येऊन पोचतोय. आणि त्यामुळे तुम्हाला आवडो अथवा न आवडो, हिंदुत्व हा आता येत्या निवडणुकीत चर्चेचा, प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार आहे. हिंदुत्वाभोवतीच येत्या निवडणुका फिरणार आहेत. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.